आईच्या काळजाचा थरार. घरात शिरला बिबट्या. 65 वर्षांच्या मातेने यमालाही धाडसाने परतवून लावले. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. साक्षात मृत्यू समोर उभा असताना एका 65 वर्षांच्या मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी मृत्यूलाच आव्हान दिले. घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचवणाऱ्या या मातेच्या धाडसाचे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. काय आहे हा संपूर्ण थरार? पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. स्थळ: संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गाव. वेळ: गुरुवार सकाळची 7 वाजेची. गावात नेहमीप्रमाणे सकाळची कामं सुरू होती. हरिभाऊ गायकवाड यांच्या घरात त्यांची 65 वर्षीय आई गंगूबाई चुलीवर स्वयंपाक करत होत्या. मुलगा हरिभाऊ दरवाजाच्या शेजारीच झोपलेला होता. पण पुढच्याच क्षणी जे घडलं त्याने सर्वांच्या अंगावर काटा आला. अचानक अवघ्या 2 फुटांच्या अंतरावरून एक बिबट्या थेट घरामध्ये शिरला. समोर साक्षात काळ उभा होता. पण वय 65 असूनही गंगूबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी दाखवलेली समयसूचकता आणि अचाट धैर्यामुळे आज एक मोठा अनर्थ टळला. क्षणाचाही विलंब न लावता गंगूबाईंनी आरडाओरडा केला आणि झोपलेल्या हरिभाऊला बिछाण्यासकट ओढून घराबाहेर काढले. इतकेच नाही तर अत्यंत शिताफीने घराचा दरवाजा बाहेरून ओढून कडी लावून घेतली. बिबट्या आता घरात कैद झाला होता आणि मुलगा सुरक्षित होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमंडल अधिकारी भाऊसाहेब बोकडे, वनरक्षक रामेश्वर मडपे, रेस्क्यू टीम प्रमुख संतोष पारखे, वनरक्षक पवार, धाना पुणे, साळवे, कर्मचारी पोपट गागरी, नझीर शेख, उत्तम भुसारी, गोविंद भुसारी, संजय गागरी, रामदास वरपे या वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमने घराला वेढा घातला. बिबट्या घरात इकडून तिकडे उड्या मारत होता, जणू लपंडावत सुरू होता. वनविभागाच्या पथकाने मोठ्या कसरतीनंतर बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन दिले. अर्ध्या तासाच्या थरारानंतर अखेर बिबट्याला जीरबंद करण्यात आले. या मोहिमेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबतच संजय गायकवाड, निलेश वाडेकर, मोशीन शेख, रामनाथ वाडेकर, शिवा पंडित, जब्बर शेख, दत्ता पवार, दीपक कोळशी, शाहरुख सय्यद, लहानू पंडित, संजय पंडित, गोरख जगधने, पीर मोहम्मद शेख, संजय भुसारी, मोसीन शेख आणि सोनू पंडित या तरुणासह ग्रामस्थांनीही मोलाची मदत केली. बिबट्या जेरबंद झाल्याने खरशिंदे गावांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाने गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरत आहे. पण सध्या चर्चा आहे ती केवळ गंगूबाईंच्या त्या अचाट धैर्याची, ज्यांनी आपल्या मुलासाठी मरणालाही दाराबाहेर रोखले. खरंच आई हे दैवत का असते हे गंगूबाईंनी सिद्ध करून दाखवले. या बातमीसह आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झुंजार न्यूज चॅनल. धन्यवाद. चॅनल लाईक व सबस्क्राईब करा. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.